3 दिवसात मध्य प्रदेशमधील 2 ज्योतिर्लिंग मुंबईपासून सहज शक्य आहेत. पहिल्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर निघायचे, नाशिकच्या जवळपास उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन डायरेक्ट मालेगाव किंवा धुळ्याला भरपेट नाश्त्यासाठी थांबायचे. ट्रॅफिक नाही मिळाले तर संध्याकाळी 6-7 वाजता अंदाजे 580 किलोमीटर सहज पार करून ओंकारेश्वर येथे पोहोचू शकतो. फ्रेश वगैरे होऊन जेवण घेऊन लवकर झोपायचे आणि पहाटे 5:30 पर्यंत ओंकारेश्वर मंदिरात दर्शनासाठी पोहोचायचे. VIP दर्शन घेतलात तर पटकन दर्शन होऊन बाहेर पडू शकता. आणि हो, कितीही घाईत असलात तरी ममलेश्वराचे दर्शन घ्यायला विसरू नका. ओंकारेश्वर मधून 9-10 पर्यंत निघायचा प्रयत्न करा, कारण नंतर उज्जैनला पोहोचेपर्यंत ट्रॅफिक आणि ऊन मिळण्याची शक्यता वाढते. खडबडीत रस्त्यांमधून वाट काढत काढत 4.5-5 तासात उज्जैनला पोहोचू शकता. आता संपूर्ण संध्याकाळ तुमच्याकडे आहे. तुमच्या सोयीप्रमाणे प्लॅन करा. श्री चिंतामणी मंदिर, माँ गडकालिका माता मंदिर, श्री कालभैरव मंदिर, महर्षी संदीपानी आश्रम या ठराविक देवस्थानांना भेट देऊन अंधार पडल्यावर श्री महाकालेश्वराच्या दर्शनासाठी येऊ शकता, जेणेकरून तुम्हाला सुंदर असे कॉरिडॉर देखील बघता येईल. तिसऱ्या दिवशीचा प्रवास जरा लांबचा असेल. एका दिवसात 650 किलोमीटर करावे लागणार असल्यामुळे सकाळी लवकरच निघा. इंदोर शहरातल्या आतमध्ये ट्रॅफिक नको असेल तर देवास मार्गे या, मस्त रोड आहे. मध्य प्रदेशमध्ये नाश्ता आणि धुळ्याला जेवण केलात की अर्ली डिनरसाठी इगतपुरीमध्ये सहज पोहोचू शकता. पुढे व्यवस्थित जुळून आले तर रात्री 11 वाजेपर्यंत आरामात घरी पोचाल. मी करू शकले, तुम्ही करू शकता. हॅपी जर्नी अँड डोंट फॉरगेट टू फॉलो मी.